पूर्व शापाचे उद्धरी कैकईचा भाग नेला धारी तेने ते तळमळी भारी उरले उरी दोन भाग. आणि अशा प्रकारे कैकेयीला पूर्वी शाप होता म्हणले आणि त्या शापामुळे जो कैकेयीचा एक भाग होता तो गाडीनं झडपून नेला म्हणले. पूर्व शापाचे उद्धरी कैकईचा भाग नेला घारी तेने ते तळमळी भारी उरले उरी दोन भाग. आणि अशा प्रकारे पूर्वीचा कैकेयीला शाप होता आणि कैकेयीला शाप असल्यामुळे जो कैकेयीचा पिंड होता तो गाडीनं झडपून नेला. आता कौशल्या मातेला सुमित्रा मातेला एक एक भाग राहिला आणि आपल्याला पुत्र होणार नाही आपला भाग हरिण नेला म्हणून कैकेयीला खूप तळमळ वाटून आली. त्या पिंड नेल्यामुळे कैकेयी खूप तडफड होती. कौसल्या येऊनी कैकई पाशी सुमित्राई निज कृपेसी अर्ध विभाग दिदला तिसी तिने तियेसी सुख झाले. आणि अशा प्रकारे कैकेयी खूप दुःखी झाली, खूप आक्रोश करून रडू लागली. त्याने कौशल्या माता महान कृपाळू होती. त्यावेळी कौशल्या माता कैकेयी सुद्धा आपला अर्धा भाग तो कैकेयीला दिला. त्यामुळे कैकेयीला दोघीचे अर्धे अर्धे भाग मिळाल्यामुळे तिला खूप आनंद झाला. ते आम्ही चौघे जण एक पिंडी पै संपूर्ण श्रीराम भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न समवेत. आणि अशा प्रकारे त्या अर्ध्या भागाचे दोन पिंडाचे चार भाग केले आणि अर्ध्या भागापासून आम्ही चौघजण झालो. भरत शत्रुघ्न राम लक्ष्मण असे चार भागातून चार झालो म्हणजे. पण जो कैकेयीचा पिंड गाडीने झटकून गेला होता तो पूर्ण भाग होता तो त्या गाडीने अंजलीला प्रसाद म्हणून टाकला आणि त्या पूर्ण पिंडापासून हा मंत्र झाला असे प्रभू रामचंद्र सांगतात. कैकई भाग घारी प्राशित ती सांजनी जन्म प्राप्त यज्ञ विभाग तिच्या उदरात राहिला निश्चित यज्ञ पुरुष. आणि अशा प्रकारे तो घारीने जो पिंड झडकून नेला होता कैकेयीचा तो तिने अंजनी ऋषमुख पर्वतावर करीत बसली. तिच्या हातामध्ये तो पिंड टाकला आणि तो यज्ञ पुरुषाला जो दिलेला पिंड होता तो अंजनीने प्राशन केला आणि त्या पूर्ण पिंडापासून हा मंत्र झाला. यज्ञ पुरुषाचा निज प्राण तिसी विचरला संपूर्ण तेची तिसी गर्भधारण वायुनंदन हनुमंत. आणि अशा प्रकारे तो यज्ञ पुरुषानं जो भाग दिला होता त्या भागापासून त्या अंजनीला गर्भ संभवला म्हणले आणि त्या गर्भापासून त्या पूर्ण पिंडापासून हे हनुमंत्र झाले असे प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात. विचारिता पैतरी अंजनी भ्रतार केसरी यज्ञ पुरुष प्राणी करी जन्मधरी हनुमंत. आणि अशा प्रकारे अंजनीच्या भ्रताला केसरी या नावाचा वानर हा अंजनीचा पती होता आणि या यज्ञ पात्राच्या पिंडातून जो भाग जो अंजनीच्या हातामध्ये टाकला आणि त्या भागापासून हा मंत्र जन्माला. श्रीराम लक्ष्मण शत्रुघ्न भरत अर्धार्ध पिंड आम्हा समस्त सगळ्या पिंडाचा हनुमंत बळे समर्थ आतुरबळी. आणि अशा प्रकारे हे भरत शत्रुघ्न आम्ही ते चौघत म्हणले की आम्ही अर्ध्या पिंडापासून झालेलो म्हणले. पण हा अंजनी पुत्र हनुमंत आहे म्हणजे हा पूर्ण पिंडापासून झालेला आहे म्हणजे म्हणून हा खूप बलवान खूप शक्तिवान खूप ताकदवान म्हणजे हा पूर्ण पिंडाचा असल्यामुळे पूर्ण शक्ती त्याच्याकडे आहे. आम्हास्यानी हनुमंता समूळ मुळी एकात्मता नाही भिन्नत्वाची कथा दान तत्वता सौमित्रा. आमच्यामध्ये हनुमंतामध्ये भिन्नत्व नाही म्हणजे आम्ही एका पिंडापासून झालेत म्हणून पुन्हा आमच्यामध्ये एकत्व आहे म्हणजे आमचं भावबंध आहे तर असे प्रभू रामचंद्र सांगतात. ऐकताची श्रीराम वचन हनुमंतासी आल्हाद पूर्ण स्वेद रोमांचे आले रुदन श्रीराम चरण वंदिले. आणि अशा प्रकारे असं प्रभू रामचंद्र सांगितलं हनुमंतरायाला खूप आनंद झाला
हनुमंतराच्या डोळ्यातून प्रेम अश्रू वाहू लागले. खूप आनंद झाला. तुटली भिन्नत्वाची गोष्टी, सुटले मौन पडली मिठी, ऐक्याची पडली गाठी, घडली दाटी क्षेमाची. आणि अशा प्रकारची हनुमंतराच्या मनामध्ये संदेह आला होता. त्या संदेहाच्या भेटल्या गाठी म्हणजे संदेह आता फिटला प्रभू रामचंद्र सांगितल्यामुळं की प्रभू रामचंद्र आणि आम्ही वेगळे नाही.